नमस्कार. ब्रेकअप. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. हॅलो 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 बाबा, मी संजय. झोपला होतात का? लंडनवरून संजयचा आबांना फोन. नाही, आत्ताच डोळा लागला होता पुस्तक वाचताना. बोल तू. आत्ता कसा काय रे फोन केलास? तुझ्याकडे रात्र असेल ना? आबा मनगटावरील घड्याळात बघत म्हणाले. आबा, अहो तुम्ही परत विसरलात. मी अमेरिकेत नाही, लंडनला आहे. इथे सकाळचे 11:30 वाजलेत. तुमच्याकडे साधारण 4 वाजले असतील बघा. संजयचं स्पष्टीकरण. अरे हो की. बरं बोल. आणि फोन केलास तर तो जरा थोड्या वेळाने तरी करायचास. तुला माहिती आहे ना, आई रोज 3 ते 5 पेटीच्या क्लासला आणि मग भजनाला जाते ते. उगीच डबल फोन कशाला करता रे? पैसे वाया जातात ना. आबांचा टिपिकल मध्यमवर्गीय कोकणस्थीपणा मध्ये मध्ये उचल खायचा. 82 वर्षाच्या आबांना खरं तर पैशाची काही ददात नव्हती. वडिलोपार्जित घराच्या जागी आता एव्हाना मोठी बिल्डिंग झाली होती. त्यात पूर्ण मजलाभर प्रशस्त फ्लॅट त्यांच्याच नावावर होता. त्यातही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चांगलं भरभक्कम पेन्शन होतं. पण हे सगळं ज्यांनी उपभोगायचं ती त्यांची मुलं मात्र देशाबाहेर. धाकटा कनिष्क कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात आणि संजय बायको मुलांसहित लंडनला. एवढा मोठा फ्लॅट अंगावर यायचा. कधीकधी ते जुनं घरच बरं वाटायचं. निदान तिथे आजूबाजूला बोलायला भाडेकरू तरी होते. नाही म्हटलं तरी वर्दळ असायची. अगदी कुणाकडेही पाहुणे आले तरी ओटीवर एकत्र बसून गप्पा गोष्टी होत. आता त्यातलं काही राहिलं नाही. भाडेकरूंनाही स्वतःचे फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांच्या घरांची दारं पण आताशा बंद राहू लागली होती. आबा, अहो पैशाचं काय घेऊन बसलात? आणि मी तुमचीच चौकशी करायला फोन केला आहे. कशी तब्येत आहे? संजयने विचारलं. मला काय धाड भरली आहे? मी ठणठणीत. रोज सकाळ संध्याकाळ फिरायला जातो. मालतीच्या प्रकृतीची जरा कुरकुर चालू असते. पण ऐकणार कोण नवऱ्याचं? फिरायला चल म्हटलं तर येत नाही. जाऊ दे, चालायचंच. बरं, तू कधी येतोयस? आबांचा प्रश्न. आबा, हो आत्ताच 6 महिन्यापूर्वी नाही का येऊन गेलो. विसरलात? आता लगेच सुट्टी नाही मिळायची. संजयचं उत्तर. बरं बरं, बघा जमलं तर यायला. कनिष्कालाही 2 वर्ष झाली रे येऊन. मालती फार आठवण काढते त्याची. आबांचा स्वर जडावला होता. बरं संजया, बेल वाजतेय. तू मालती आली ना की कर फोन रात्री. ठेवतो आत्ता फोन. आबांनी घाईघाईत निरोप घेतला आणि दार उघडायला उठले. की होलमधून त्यांनी पाहिलं. मधुकररावांचा नातू अक्षय दार वाजवत होता. मधुकरराव हे पूर्वीच्या भाडेकरूंपैकीच. आता कुटुंबासहित वरच्या मजल्यावर राहायला गेले होते. त्यांचा मुलगा म्हणजे अक्षयचे वडील इन्शुरन्स कंपनीत होते. आबांनी दार उघडलं. बोला अक्षय कुमार, आज आमची आठवण कशी काय आली? आबांनी हसत हसत विचारलं. काय नाही, मालती आजींच्या काही FD मॅच्युअर होत आहेत. तर बाबांनी त्याची आणि इन्शुरन्सच्या कामाची कागदपत्र. त्याचं वाक्य अर्धवट ऐकतच आबा वळून आत गेले. आता त्याला घरात जाणं भागच होतं. जराशा नाखुशीनंच तो आत शिरला. अरे ये ये, जरा बसून बोल. दारात उभं राहून बोलणं आवडत नाही मला. आबांनी त्याला जरा बळच बसायला लावलं होतं. तो परत काही बोलणार इतक्यात आबाच म्हणाले. बरं अक्षय कुमार, तू चहा घेणार का? मालती आजी आता एवढ्यात येतीलच. आमच्यासाठी करणारच आहे. तू घेणार असशील तर तुझ्यासाठी पण टाकतो. थांबच आता. माझ्या हातचा चहा पिऊनच जा कसा. अक्षयला जराही बोलण्याची संधी न देता आबा चहा करायला उठले. अक्षयचा नाईलाज झाला. काही न बोलता तो टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला.
अक्षय इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता. गेले काही दिवस तो जरा अस्वस्थ होता. त्याचा आणि मयुरीचा 3 महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. अक्षय फार दुखावला होता त्यामुळे. या सेमिस्टरची परीक्षा पण त्यांनी दिली नव्हती. राहून राहून त्याला मयुरीची आठवण यायची की मग तो असा घुम्यासारखा वागायचा. अक्षय कुमार, अहो कसल्या विचारात गडला आहात? होईल सर्व ठीक. प्रेमभंगाचा विचार जितका जास्त कराल ना तितकं दुःख जास्ती होतं बघा, आबा बोलून गेले. आयला, म्हातारा बेरकीच आहे. एरवी ह्या म्हाताऱ्याला काय घडलं ते आठवत नाही. माझं प्रेम प्रकरण बरं लक्षात राहिलं. अक्षय या विचारांनी सटपटला. नाही आबा, तसं काही नाही, मी ठीक आहे, अक्षयने मनातले विचार लपवत म्हटलं. आबा धूर्तपणे हसले. कसं आहे ना अक्षय, की काही काही गोष्टी माझ्या नेमक्या स्मरणात राहतात आणि मी तिला पाहिलं आहे तुझ्याबरोबर अनेक वेळा. अरे, आमचा पेन्शनर कट्ट्याचा मार्ग तुमच्या त्या आड्यावरूनच तर पुढे जातो ना. प्रेमात पडलेले सगळेजण मांजरासारखे असतात बघ, डोळे मिटून दूध पिणारे. त्यांना वाटतं त्यांना कुणी बघतच नाही, आबा बोलत होते. अक्षयला तिथून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. आणि बरं का अक्षयराव, प्रेमात असं हारायचं नसतं. एकदा फेल झालं तर परत परत प्रयत्न करायचा. आणि त्यातून प्रेमभंग झालाच तरी त्यापायी आपलं आयुष्य वाया नसतं घालवायचं, आबा समजावणीच्या सुरात म्हणाले. खूप दिवसांनी अक्षयशी बोलताना कुणीतरी थेट विषयाला हात घातला होता. त्याला न ओरडता, आकांतांडव न करता कुणीतरी मित्रासारखं त्याच्याशी बोलत होतं. आबांनी त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला. अरे, कधी कधी काही वाईट गोष्टी घडतात ना आपल्या आयुष्यात, त्या तेव्हा जरी क्लेशदायक वाटल्या तरी पुढे जाऊन अनेक वेळा फायदेशीर ठरल्याचा अनुभव येतो. तुझा बाप एवढा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला तुझ्याशी काही बोलत नाही वाटतं, आबांनी जरा खोचकपणे विचारलं. अक्षय गडबडला या प्रश्नाने. म्हणजे मला नाही समजलं आबा. अक्षय, अरे म्हणजे इन्व्हेस्टमेंट नेहमी अशा माणसात आणि अशा नात्यात करावी की जी पुढे जाऊन तुमचा इन्शुरन्स बनतील. अशी माणसं आणि नाती काय उपयोगाची की जी मॅच्युरिटीच्या आधीच भांडवल काढून घेतील. काय मान्य आहे की नाही? माणसाची पारख एकदम नाही करता येत, मान्य आहे. पण म्हणून 6 महिन्यांचं प्रेम सर्वस्व मानून त्यापायी आपल्या आयुष्याची, जवळच्या लोकांची आणि मुख्य म्हणजे करिअरची फरफट करायची नसते. आयुष्य हे या चहासारखं आहे बघ. आती गोड कराल तरी बेचव, आगोड कराल तरी बेचवच. हां, चहावरून आठवलं. रिटायर झाल्या दिवशीच मी सांगितलं मालतीला की आता सकाळ संध्याकाळचा चहा मी करणार. गेली जवळपास 24 वर्ष हा नेम मोडला नाही आहे. आहेस कुठे? आता मालती येत असेल, आली की लगेच गरमागरम चहा समोर हजर. बरं, ते तू कागदपत्राचं काय बाबा म्हणत होतास ते सांगत होतास. गप्पा झाल्या, चहा झाल्या, तरी मुख्य काम विसरायला नको, असं हसत हसत आबा म्हणाले. चहाचा कप ठेवत अक्षय उठला. आबा, खूप दिवसांनी कुणीतरी छान बोललं आहे माझ्याशी. थँक्यू. मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला. इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, माणसं, नाती आणि हो, कागदपत्रांचं बाबा संजय दादाशी बोलतील नंतर. आता येतो, म्हणून अक्षय उठला आणि दाराबाहेर पडला. मालती आजी 6 महिन्यापूर्वीच वारली. ती कधी परत येणार नाही हे फिरून आबांना सांगावं असं त्याला वाटलं. ज्या आभासी कल्पित जगाच्या भिंती त्यांनी उभ्या केल्या होत्या त्या पाडून त्यांना बाहेर काढावं असं देखील वाटून गेलं क्षणभर.
पण पुढच्याच क्षणी विचार आला की 6-8 महिन्यांच्या ब्रेकअपचं झालं तर एवढा त्रास होतो आहे आपल्याला. 60 वर्षांचं सहजीवन जिथे अचानक संपलं, तो धक्का पचवायला वेळ लागेलच ना. आपल्या पाठीमागे दरवाजा ओढून अक्षय निघून गेला, पण एक नवी उमेद घेऊन. की होलमधून अक्षयला गेलेलं बघून आबा मागे वळले. बेडरूममध्ये जाऊन उशीखालचा मालती आजींचा फोटो समोर ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागले. मालती, आपली इन्व्हेस्टमेंट चुकली आहे का ग पोरांमधली? पैशाचा इन्शुरन्स नको आहे ग या वयात. माणसांचा हवा आहे, आपल्याशी बोलणारी माणसं, आपली विचारपूस करणारी माणसं, प्रत्यक्षात भेटून काय हवं काय नको विचारणारी माणसं. लोकांना वाटतं म्हातारा वेडा झाला आहे. बायकोच्या जाण्याचा धक्का सहन न होऊन ती आहे असं मानून जगतोय. जाता येता एकटाच बडबड करतोय. पण तसं करतो न म्हणून तरी 4 लोक चौकशी करतात बघ. बाप विसरबोळा झाला आहे. न जाणू उद्या पोरं आहेत हेच विसरला तर इस्टेटीमध्ये वाटा मिळणार नाही. या भावनेतून का होईना रोज फोन करून चौकशी करतात. असो, त्यांना काय कळणार म्हणा या वयात एकटं पडण्याचं दुःख. चल, मी चहा ओततो. आता गॅलरीत झोपाळ्यावर बसून सूर्यास्त पाहत चहा पिऊया काय?